अंधाराचा रखवालदार, छाया पुरुष, त्या कोपऱ्यातील सावलीचे गूढ. विज्ञानाच्या जगात आपण प्रकाशाला सत्य मानतो, पण प्रकाशाच्या अस्तित्वासाठी अंधाराची गरज नसते. काही अंधार असा असतो जो केवळ प्रकाशाचा अभाव नसून स्वतःमध्ये एक जिवंत अस्तित्व असतो. सोहमच्या आयुष्यात अशाच एका छाया पुरुषाने प्रवेश केला, ज्याने त्याच्या तर्कशास्त्राच्या ठिपा उडवून दिल्या. प्रकरण पहिलं. पहिली विचित्र जाणीव. सोहम पुण्याच्या एका जुन्या पेठेतील वाड्यात भाड्याने राहायला आला होता. वाडा प्रशस्त होता, पण तिथे गेल्यापासून सोहमला सतत असं वाटायचं की तो तिथे एकटा नाही. रात्री काम करताना संगणकाच्या स्क्रीनच्या कोपऱ्यात त्याला कोणाची तरी हालचाल जाणवायची, पण जेव्हा तो मान वळवून पाहायचा तेव्हा तिथे फक्त रिकामा कोपरा असायचा. सुरुवातीला त्याने याकडे डोळ्यांचा थकवा म्हणून दुर्लक्ष केलं, पण एके रात्री जेव्हा तो पाणी पिण्यासाठी उठला तेव्हा त्याला हॉलच्या कोपऱ्यात एक अतिशय उंच काळीशार आकृती उभी असलेली दिसली. ती आकृती मानवी होती, पण तिला चेहरा नव्हता, कपडे नव्हते. ती फक्त एका दाट अंधाराचा पुतळा होती. प्रकरण 2. शॅडोमॅनचा शांत वावर. तो छाया पुरुष सुमारे 7 फूट उंच होता. त्याचा रंग सामान्य सावलीपेक्षा कित्येक पटीने गडद होता. सोहमचा श्वास रोखला गेला. त्याने विचार केला की हे चोर असावे, म्हणून त्याने लगेच लाईट लावली. लाईट लागताच ती आकृती भिंतीमध्ये विरघळली नाही, तर ती सरळ कोणीतरी पडदा ओढावा तशी सरकत अंधाऱ्या कोपऱ्यात लुप्त झाली. सोहमला ती विचित्र जाणीव झाली की ही सावली प्रकाशाने जात नाही, उलट ती सावली प्रकाशाचा भागच नव्हती. विज्ञानाच्या कसोटीवर हे शक्य नव्हतं, कारण प्रत्येक सावलीला एका भौतिक वस्तूची गरज असते, पण इथे फक्त सावली होती, वस्तूचा पत्ता नव्हता. प्रकरण 3. रात्रीचा तो भयाण पहारा. दिवसेंदिवस त्या छाया पुरुषाचा वावर वाढू लागला. आता तो केवळ कोपऱ्यात उभा न राहता सोहम झोपलेला असताना त्याच्या बेडच्या उशाशी उभा राहू लागला. सोहमला स्लीप पॅरालिसिसचा अनुभव येऊ लागला. त्याचे डोळे उघडे असायचे, पण शरीर हलत नसे. तो छाया पुरुष सोहमच्या छातीवर झुकलेला असायचा. त्याला 2 लाल ठिपक्यांसारखे डोळे असावे असा भास सोहमला व्हायचा. त्या सावलीचा स्पर्श इतका थंड होता की सोहमच्या हाडापर्यंत गारठा पोहोचायचा. सोहमने याबद्दल एका पॅरानॉर्मल तज्ञाशी चर्चा केली, तेव्हा त्याला समजलं की हे शॅडो एंटिटीज असतात, जे मानवी भीती आणि नकारात्मक ऊर्जेवर जगतात. प्रकरण 4. वाड्याचे दडलेले वास्तव. सोहमने वाड्याच्या जुन्या इतिहासाचा शोध घेतला. त्याला समजलं की 100 वर्षांपूर्वी या वाड्यात एका माणसाचा अत्यंत एकाकीपणात मृत्यू झाला होता. तो माणूस प्रकाशाचा द्वेष करायचा आणि कायम काळोखात बसायचा. त्याच्या मृत्यूची ती नकारात्मक ऊर्जा तिथेच साचून राहिली होती, आणि आता ती एका छाया पुरुषाचे रूप धारण करून नवीन भाडेकरूंना छळत होती. ती आकृती म्हणजे केवळ भूत नव्हतं, तर तो मानवी दुःखाचा एक जिवंत अवतार होता. सोहमला जाणवलं की तो छाया पुरुष सोहमच्या मनातल्या भीतीला मोठं करत आहे. जितका सोहम घाबरायचा तितकी ती सावली अधिक गडद आणि उंच होत जायची. प्रकरण 5. प्रकाशापलीकडचे युद्ध. एका रात्री सोहमने ठरवलं की तो आता पळणार नाही. जेव्हा तो छाया पुरुष पुन्हा कोपऱ्यात उभा राहिला तेव्हा सोहमने लाईट लावली नाही. त्याऐवजी त्याने मनात सकारात्मक विचार आणले आणि त्या सावलीच्या डोळ्यात जिथे डोळे असावे असा भास होता तिथे तो पाहत म्हणाला, तुझं इथे काहीच काम नाही, तू मुक्त आहेस. त्या क्षणी वाड्यात एक विचित्र कंपन जाणवलं. ती काळी आकृती थरथरू लागली. तिचे हातपाय धुरासारखे हवेत विखुरले गेले. आरडाओरड न होता फक्त एका थंड वाऱ्याच्या झोतात ती सावली खिडकीबाहेर विरघळून गेली. सोहमला त्या दिवशी समजलं की काही सावल्या प्रकाशाने नाही, तर धैर्याने नाहीशा होतात.